अगदी 10 मिनिटांमध्ये आपली आज छान अशी चिक्की होणार आहे तयार। दोनच वस्तूमध्ये छान अशी आपण चिक्की बनवणार आहोत आज। अशी छान अशी एकदम खुसखुशीत मस्त आपण चिक्की करूयात। आता आपण करूयात रेसिपीला सुरुवात। अशी एकदम खुसखुशीत अशी आपली चिक्की छान अशी झालेली आहे तयार। अशी मस्त आपली चिक्की झालेली आहे तयार। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार, मी पूजा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण दोनच साहित्यामध्ये शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत। त्यासाठी आपण 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हा घेतलेला आहे गूळ। चला आता आपण भाजूयात शेंगदाणे। फक्त 10 मिनिटात आपली शेंगदाण्याची चिक्की होणार आहे तयार। आता आपण छान खरपूस शेंगदाणे घेऊयात भाजून। छान आपण खरपूस शेंगदाणे घेऊयात भाजून, म्हणजे शेंगदाणे खरपूस भाजले तर साल लवकर निघते शेंगदाण्याची, म्हणून छान खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे। असे खरपूस आपले शेंगदाणे भाजलेले आहेत। आता आपण शेंगदाण्यांची साल घेऊयात काढून। अशी छान आपण शेंगदाण्याची साल घेतलेली आहे काढून। आता आपण गुळाचा करूयात पाक। आता आपण गुळाचा करूयात पाक। असा छान आपण गुळाचा घेऊयात पाक करून। गोळी होईपर्यंत आपण पाक करून घेऊयात, म्हणजे गोळी अशी छान वाजली पाहिजे, अशी गोळी होऊ देत पाकाची। अशी छान आपली गोळी झालेली आहे पाकाची, छान अशी वाजलेली गोळी। अशा पद्धतीने पाक होऊ द्यायचा। आपण आता शेंगदाणे घेऊयात टाकून आणि छान घेऊयात मिक्स करून। ताटाला अगोदर तूप लावून घ्यायचं। आता आपण हे घेऊयात ताटामध्ये टाकून। अशी छान आपण चिक्की ताटामध्ये घेतलेली आहे टाकून। आता आपण त्याच्या पाडूयात वड्या। अशा छान आपण काप घेतलेल्या आहेत करून चिक्कीच्या। अशी मस्त आपली अशी छान झालेली आहे चिक्की एकदम। अशी छान एकदम खुसखुशीत आपली चिक्की झालेली आहे तयार। एकदम मस्त झालेली आपली चिक्की तयार। अशा छान नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चिक्कीची रेसिपी कशी वाटली सर्वांना। अशी छान आपली चिक्की झालेली आहे तयार। बाय। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।